हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती माझ्या पुण्याच्या मावशीची रेसिपी आहे, टमॅटो राईस. सो थँक्यू सीमा मावशी फॉर शेअरिंग द रेसिपी. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मटार उकडून घ्यायचे आहेत, 2 टॅमॅटो हे पण उकडून घ्यायचे आहेत, 2 चिरलेले कांदे, 1 चिरलेले सिमला मिर्च, 7-8 पाकळ्या लसूणचे घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच आलं, 1 गाजर हे पण उकडून घ्यायचं आहे आणि 2 चमचे बडीशेप. आणि ऑफकोर्स आपल्याला भात जो आहे तो पाण्यामध्ये भिजवून असा 1 चमचा तूप टाकायचा आहे आणि खडे मसाले मिक्स करून आपल्याला हा भात कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत आपला भात शिजून होतो आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. त्याच्यासाठी आधी आपण बडीशेप आणि आलं लसूण पहिला वाटून घ्यायचं आहे. ते वाटल्यानंतर मग आपण हा उकळलेला टॅमॅटो मिक्स करून वाटून घ्यायचं आहे. आधी जर आपण एकत्र मिक्स केलं तर हे वाटलं जात नाही बडीशेप, म्हणून आधी आपण फक्त हे वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग टॅमॅटो मिक्स करून सगळं एकत्रित वाटून घ्यायचं आहे. तर वाटून घेतल्यानंतर हे बघा अशी पेस्ट होते आणि द मेन इन्ग्रेडियंट फॉर फ्लेवर आय थिंक इज द बडीशेप. खूप छान असा फ्लेवर येतो आहे त्याचा. भात पण आपला आता शिजून झालेला आहे. तर एक गोष्ट सांगायला विसरली मी, तुम्ही भात शिजवून घेताना त्याच्यात चवीनुसार मीठ पण टाकून शिजवून घ्या, म्हणजे भाताला हे सुद्धा मिठाची चव येईल. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे आहे. तेलामध्ये आपण आता देणार आहोत कांद्याची फोडणी. कांद्यानंतर आपण शिमला मिरची ॲड करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की हे आता शिजत आलं आहे कांदा आणि मिरची. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टॅमॅटो प्युरी. मस्त असा बडीशेपचा फ्लेवर येतो आहे. आता आपण ॲड करणार आहोत 2 चमचे मिरची पूड. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही हे अवॉइड करू शकता, पण मला तिखट आवडतं. आणि त्यानंतर टाइम टू ॲड सम कलरफुल वेजीज, मटार, ग्रीन and carrot. Wow. छान असं सगळं मिक्स झालं आहे. यात आपण आता राईस मिक्स करणार आहोत. आणि मीठ जी मी भाज्यांवर टाकायला ॲक्च्युली विसरली, तर आता हे मिक्स करायचं आहे. माझी शेकी कढई, डान्सिंग कढई, जी जरा हलके, डान्सिंग ऑन माय मूव्स. असा रेडी आहे आपला यम डिलिशियस टोमॅटो राईस स्ट्रेट फ्रॉम द हार्ट ऑफ पुणे. असा आपला टोमॅटो राईस रेडी आहे. यू कॅन एन्जॉय इट विथ पापड अँड दही. प्लीज डू like, comment and share and try this recipe. And thank you Seema Moshi once again for this recipe. Thank you.